नमस्कार मित्रांनो, कलम 302 क्राईम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजची जी घटना तुम्हाला सांगणार आहे, या घटनेची सुरुवात उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे. रायपुरा नावाचं एक छोटंसं गाव, या गावातून सुरुवात होते. रायपुरा गावाचा सरपंच सोहम सिंग नावाचा 50 वर्षांचा व्यक्ती होता. आता हा सोहम सिंग पहिल्यापासून धनी व्यक्ती होता, पण त्याने ज्यावेळेसपासून सरपंच पदाचा भार स्वीकारला होता त्यावेळेपासून गावाचा विकास झाला का नाही याच्याबद्दल काय माहीत नाही कोणाला, पण याचा विकास नक्की झाला होता. याने गावामध्ये येणाऱ्या योजनांमध्ये धोकाधडी करून स्वतःसाठी एवढा पैसा जमा केला होता की आता त्याला काही करायची गरज नव्हती. गावातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनला होता हा सोहम सिंग. सोहम सिंगच्या स्वभावाबद्दल बोलायला गेलं तर सोहम सिंग नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता. गावामध्ये कोणतीही महिला दिसू द्या सुंदर असलेली की तिच्याकडे हा वाईट नजरेने बघायचा. असं म्हणू शकतो की आपण नाड्याचा ढिल्ला होता हा सोहम सिंग. त्याची वाईट नजर महिलांवरती गेली की त्यांना तो हासिल केल्याशिवाय सोडत नव्हता. त्यामुळे याला गावामध्ये कसलीही इज्जत नव्हती. या सोहम सिंगला राजू नावाचा एक पोरगा पण होता. 4 वर्षापूर्वी त्या पोराचं लग्न याने लावून दिलं रूपा नावाच्या एका महिलेसोबत, तरुणीसोबत. या राजूला 4 वर्ष झाले लग्नाला, पण अजूनपर्यंत एकही संतान नव्हतं, मूलबाळ नव्हतं. त्यामुळे हा सोहम सिंग चिंतेत असायचा की पुढे चालून माझ्या या संपत्तीचं, माझ्या या परिवाराचं काय होईल, कोणी वारसदार नाही. त्यामुळे हा सोहम सिंग कायम चिंता करत असायचा. आता दुसरीकडे बघायला गेलं तर राजू, जो की सोहम सिंगचा पोरगा होता, आणि त्याची पत्नी रूपा हे पण चिंतेत असायची. कायम विचार करायची की काय करावं, कसं करावं. यांनी आतापर्यंत एकही मंदिर सोडलं नव्हतं. कुठं गुरुद्वारा असू द्या, कुठं मंदिर असू द्या, कोण म्हणलं की याच्याकडे जावा हे त्याच्याकडे गेलेले आहेतच, पण त्यांना अजूनपर्यंत कसलाही रिझल्ट भेटला नव्हता. आता ही विचार करतच असताना त्यावेळेला त्याचा जो बाप आहे सोहम सिंग त्यांना म्हणतो की हे बघ, तुम्हाला जर आता मूलबाळ नाही झालं तर वाईट अवस्था होईल. तुम्ही एखाद्या डॉक्टरांना दाखवा. एका चांगल्या डॉक्टरला दाखवलं म्हणजे तुम्हाला मूलबाळ झालं म्हणजे आपली जी पुढची संपत्ती आहे ते सांभाळाय कोणीतरी होईल. आता राजू त्याच्या वडिलाचं बोलणं ऐकतो. 10 डिसेंबर 2025 या दिवशी राजू त्याच्या पत्नी रूपाला घेऊन एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर दोघांची चेकअप करतात. त्यावेळेला चेकअप केल्यानंतर डॉक्टर राजूला बघतात त्याच्या तोंडाकडे आणि म्हणतात की तुम्ही लहानपणी कुठं पडला होतात का? राजू म्हणतो हो, मला थोडं लागलं होतं. डॉक्टर राजूला म्हणतात की हो, तुम्हाला प्रायव्हेट पार्टवरती जखम झाली होती लहानपणी. त्या जखमेमुळे तुम्ही आता पुढे चालून भविष्यात बाप बनू शकत नाहीत. आणि रूपाचं मेडिकल चेकअप झालं होतं त्यावेळेला तिला सांगण्यात येतं की तुम्ही बनू शकता, तुम्हाला कसलीही अडचण नाही, तुम्ही एकदम तंदुरुस्त आहात, फक्त तुमच्या पतीमध्येच प्रॉब्लेम आहे. आता ही रूपा हे सगळं ऐकून हैराण होते, परेशान होते. आता या सगळ्याबद्दल सोहम सिंगला पहिल्यापासून माहिती होतं की याच्या पोराला मूल तर काय होऊ शकत नाही. हा पहिल्यापासून याला पहिलं जखम झाली होती हे त्याला पण माहिती होतं. आता हे दोघं त्या ठिकाणाहून औषध गोळ्या घेतात आणि घरी येऊन राजूला तर समजलं होतं की आता तो भविष्यात कधीही बाप बनू शकत नाही. घरी येऊन निराश होऊन बसला होता. त्यावेळेला ज्या वेळेला राजू घरी पोहोचला त्यावेळेला सोहम सिंग सरपंच त्यांची वाटच बघत बसलेला होता. सोहम सिंग सरपंच राजूला विचारतो की काय झालं बाळा, काय म्हणले डॉक्टर? हा राजू त्यांना म्हणतो की तुम्हाला आठवतं का, मला एक लहानपणी एक जखम झाली होती, त्या जखमेमुळं मी आयुष्यात आता कधी बाप बनू शकत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही आता विचार सोडून द्या. त्यामुळे मी शांत बसलो आहे. आता हा सरपंचाला राग येतो. सोहम सिंग म्हणतो की हे बघ डॉक्टर, काहीही बोलतेत, ते डॉक्टर तुला खोटं सांगत आहेत. असं होऊ शकत नाही. तू नक्कीच बाप बनणार आहे. पैसे घेऊन ते तुला काही पण सांगून तुला ठगत आहेत. त्यामुळे तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. सोहम सिंग त्याच्या पोराला राजूला म्हणू लागतो की खरा प्रॉब्लेम तर तुझ्या पत्नीमध्ये आहे, आणि जर तू या 1 वर्षामध्ये मला नातू किंवा नातवंड नाही दिलं तर मी तुझं दुसरं लग्न लावून देईल. आता हे सगळं ऐकून राजू हैराण होतो, परेशान होतो. खरी परिस्थिती त्याला माहिती होती, पण त्याचा बाप सोहम सिंग ऐकण्याच्या कसल्याही तयारीत नव्हता. या सोहम सिंगची सून रूपा ज्या वेळेला सोहमचं हे असं बोलणं ऐकते त्यावेळेला ती परेशान होते. तिला वाटतं की आता काही खरं नाही, माझ्या पतीचं दुसरं लग्न केलं तर माझ्यासाठी सवत येईल आणि माझं जगणं या घरामध्ये अवघड होऊन जाईल. आता हे सगळं ऐकून ती एका जागेला शांतच बसते. तिला समजत नाही की काय करावं, काय बोलावं, कारण चूक तर तिची नव्हती.
पण तिला या सगळ्याचं फळ भोगावं लागणार होतं. 17 डिसेंबर 2025ची ती तारीख होती. सायंकाळचे 5 वाजलेले असतील. सोहम सिंग त्यावेळेला त्याचं पोरगं बाहेर गेलं होतं. त्यावेळेला त्याच्या पत्नीला म्हणजे त्याच्या सुनेला म्हणतो की रूपाला, रूपा माझ्या रूममध्ये ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. रूपा थोडा विचार करते आणि जसं त्याच्या सासऱ्यानं सांगितलं आहे तसं ती त्याच्या रूममध्ये जाते. त्यावेळेला सोहम सिंग तिथं बसलेला होता. सोहम सिंगचं ते रूप बघून या रूपाला वाईट वाटतं. कारण तो ज्या रूपामध्ये त्या ठिकाणी बसलेला होता ते थोडंसं वाईटच वाटण्यासारखं होतं. त्याचं ते बोलणं, त्याचं ते वागणं हे सगळं वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीचं होतं. तो सोहम सिंग रूपाला म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे तुझा पती नाही करू शकत, तर आता यामध्ये एकच पर्याय आहे. ते पर्याय नाही केला तर मी माझ्या पोराचं दुसरं लग्न लावून देईल, कारण मला समाजामध्ये तोंड दाखवायचं आहे. रूपा विचारते की काय पर्याय आहे. सोहम सिंग म्हणतो, मी तुला मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या आणून देतो, तुझ्या पतीच्या जेवणामध्ये टाकायच्या आणि रोज रात्री माझ्या रूममध्ये यायचं. जे तू तुझ्या पतीकडून करून घेणार होती ती मी करेल तुला, जेणेकरून तुला एका मुलाची किंवा एका मुलीची प्राप्ती होईल आणि आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल. सोहम सिंगचं हे असं बोलणं ऐकून रूपा पूर्णपणे हैराण झाली. ती तिच्या सासऱ्याला म्हणते की मी काय करू, यामध्ये माझी तर काही चूक नाही ना की माझ्या पतीकडून मला मूल होऊ शकत नाही, आणि माझी अजिबात इच्छा नाही की तुमच्यासोबत असं करावं. तुम्ही कोण, तुमचं आणि माझं नातं काय आणि तुम्ही काय बोलताय. त्यावेळेला सोहम सिंग या गोष्टीला थोडासा किनारा देतो आणि म्हणतो की ठीक आहे, तू तुझ्या हिशोबाने चल, मी माझ्या पोराचं 1 वर्षानंतर लग्न लावून देईल, बाकी सगळं तुझ्या हातात आहे. सोहम सिंगचं असं बोलणं रूपा आता टाळू शकत नाही. तिच्यापाशी काही पर्याय नव्हता. ही रूपा आता हे सगळं करण्यासाठी राजी होते. सोहम सिंग रात्री मेडिकलमध्ये जातो. मेडिकलमध्ये जाऊन 1-2 शक्तिवर्धक गोळ्या घेतो आणि बाकी झोपेच्या गोळ्या घेऊन घरी परत येतो, जेणेकरून त्याच्या पोराला त्या गोळ्या देता येईल. सोहम सिंग घरी पोचल्यानंतर त्याच्या सुनेला हाक मारतो. त्या गोळ्या त्याच्या हातात देतो आणि म्हणतो की जसा तुझा पती येईल तसं त्याला दुधामध्ये टाकून ह्या गोळ्या दे, जेणेकरून हा गाढ झोपी जाईल आणि आपण जे काम करायचं आहे ते करू. रूपा त्याच्याकडून गोळ्या घेते आणि हे सगळं करण्यासाठी तयार होते. राजू रूपाचा पती सायंकाळचे 8:30 वाजता घरी आला होता, रानातली कामं वगैरे उरकून. रूपा त्याला दुधाचा एक ग्लास देते, गरम दूध. त्याच्यामध्ये हिने या गोळ्या टाकल्या आणि त्यामध्ये मिसळून त्याला दिल्या. राजूने त्या गोळ्या घेतल्या. काही वेळातच 9-9:30 वाजता राजू एकदम गाढ झोपी गेला. त्यावेळेला ही रूपा या सोहमच्या रूममध्ये जाते. आता तिचा पती राजू एकदम आरामदायक झोपेमध्ये गेला होता, पण त्याच्या पाठीमागे काय होतंय त्याला त्याच्याबद्दल अजिबात माहीत नव्हतं. सोहम सिंगला असं नव्हतं वाटत की त्याच्या सुनेला एखादं मूल व्हावं. फक्त ही तर त्याची इच्छा पूर्ण करण्याची एक ट्रिक होती, जी की ज्यावेळेला रूपा त्याच्या रूममध्ये येते त्यावेळेला तो रूमचा दरवाजा लावतो आणि रूपासोबत ते काम करायला लागतो, जे की करायला नाही पाहिजे होतं. एकदम त्याने हद्द पार केली. रूपासोबत त्याने जशी हवी तशी त्याची इच्छा पूर्ण करून घेतली. रूपा आता हे सगळं शांतपणे सहन करत होती. तिच्याकडे काही दुसरा पर्याय पण नव्हता. सोहम सिंग या कामाला तोपर्यंत करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, तो खुश होत नाही, तोपर्यंत हे काम करतच राहतो. ज्या वेळेला त्याचं हे काम पूर्ण होतं त्यावेळेला त्या रूपाला म्हणतो की ठीक आहे, तू तुझ्या रूममध्ये जा, नाहीतरी तुझ्या पतीला लगेच समजून जाईल आणि याच्याबद्दल कसलंही कोणालाही काही बोलू नको. आता इथून पुढे या गोष्टीचा सिलसिला चालू झाला. ज्या वेळेला पण राजू त्याच्या कामानिमित्त बाहेर जायचा किंवा रानात जायचा, त्यावेळेला सोहम सिंग आणि त्याची ती सून हे दोघं ते कृत्य करत राहायचे. या कृत्यापासून यांची वाईट अवस्था 12 जानेवारी 2026चा तो दिवस होता. आता 2 महिने होऊन गेले होते या सगळ्या गोष्टीला. त्यावेळेला या सोहम सिंगला वाटलं की याची ही जी सून आहे आत्तापर्यंत गर्भवती व्हायला पाहिजे होती, का झाली नाही गर्भवती. तो तिला विचारतो की तू चेकअप वगैरे केलं का. त्यावेळेला ही रूपा म्हणते हो चेकअप केलं, पण अजूनपर्यंत मी गर्भवती नाही. आता हे दोघं पण विचारात पडतात. या रूपाने जे नको करायला पाहिजे होतं या गोष्टीसाठी केलं होतं, त्याचं अजूनपर्यंत हिला फळ मिळालेलं नव्हतं. रूपा आता हैराण झाली, परेशान झाली. आता काय करू शकते असा विचार करू लागली. सोहम सिंग एक दिवशी एकदम रागामध्ये त्याच्या सुनेपाशी जातो. रूपाला म्हणतो की हे बघ, आता सगळं करून बघितलं, मला तर वाटतं सगळ्यात मोठा दोष तुझ्यामध्येच आहे. जर तू अजून 1 वर्षामध्ये माझ्या पोराला एकाही
तू एकाही मुलाला जन्म नाही दिला तर मी माझ्या पोराचं दुसरं लग्न लावून देईन, कारण तुझ्या दोषापायी आमची वाटोळ का करून घेऊ. आता हे सगळं ऐकून रूपा हैराण झाली, परेशान झाली. त्यावेळेला ती शांत शांत राहू लागली होती. तारीख होती 4 फेब्रुवारी 2026ची. या दिवशी सकाळचे 9 वाजलेले असतील. आता हे दोघं कामाला शेतामध्ये गेल्यानंतर राजूची पत्नी रूपा एकटीच बसलेली घरात होती. त्यावेळेला काही वेळानंतर शेजारची एक महिला आली, कल्याणी नावाची. ही कल्याणी ज्या वेळेला या रूपापाशी आली त्यावेळेला बघते तर तिच्या चेहऱ्यावरची निराशा तिला सहज समजत होती. विचारते की काय झालं, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, अशी का बसली. त्यावेळेला ही रूपा तिला कल्याणीला पूर्ण घडलेली घटना सांगते आणि म्हणते की मला जर मूल नाही झालं तर एका वर्षात माझ्यासाठी दुसरी सवत येईल घरामध्ये. मी काय करू मला याच्याबद्दल काही समजत नाही. जर मी नाही दिलं मूल तर माझं या घरामध्ये जगणं अवघड होऊन जाईल. आता ती महिला कल्याणी या रूपाला म्हणू लागते, फक्त एवढंच, याच्यासाठी तू काळजी का करते. आता मला एका पुजाऱ्याबद्दल माहिती आहे, जो की काही औषधी देतो महिलांना, त्याच्यामुळे त्यांना मुलं पैदा होतात. याच्याबद्दल आपण त्या पुजाऱ्यासाठी भेट घेऊ. या पुजाऱ्याची भेट घ्यायची म्हणल्यानंतर ही जी रूपा होती ती एक्सायटेड झाली. ती म्हणली कधी जायचं, काय जायचं. ती कल्याणी म्हणली ठीक आहे मी सांगते बघून. या दोन महिलांमध्ये ही योजना बनते त्या पुजाऱ्याची भेट घ्यायची. आता 4 फेब्रुवारी या दोन महिलांमध्ये त्या दिवशी योजना बनते. 10 फेब्रुवारी 2026चा तो दिवस होता. सकाळ सकाळ 6 वाजता ही पूजा सामग्री घेऊन ही रूपा आणि कल्याणी त्या मंदिरामध्ये जातात ज्या ठिकाणी तो पुजारी बसलेला होता. तो पुजारी त्या ठिकाणी मंदिरात बसलेला असताना या दोन महिलांना बघतो. कल्याणीबद्दल तर त्याला माहिती होतं, पण दुसरी येणारी महिला बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. हा जो पुजारी आहे लंगोटचा ढिला होता, यालाही बायांचा नाद, त्यामुळे तो या रूपाला बघून हैराण झाला. कल्याणीला खुणवून म्हणतो कोण आहे. ती कल्याणी त्याला पूर्ण घडलेली घटना सांगते. त्यावेळेला तो म्हणतो काही अडचण नाही, काळजी करू नका, नक्कीच मूल होईल. काही पूजा आणि काही औषधी देतो मी, ते तुम्ही रेग्युलर करा, त्याने तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. रूपा आणि कल्याणी ज्या वेळेला घराकडे चालल्या होत्या त्यावेळेला हा पुजारी त्यांना म्हणतो की तुमच्या घरी एक पूजा ठेवू आपण, ती पूजा केली ना तुम्हाला त्याचा नक्की रिझल्ट भेटेल. सामग्री लिहून देतो. रूपाला म्हणतो की या सगळ्या सामग्री जमा करून ठेव आणि ही फक्त पूजा गुप्त केली पाहिजे, तुमच्या घरचं त्या ठिकाणी कोणी नसलं पाहिजे. त्यावेळेला रूपा होकार देते. घरी गेल्यानंतर 2-3 दिवसांनी तिचा पती, तिचा सासरा रानामध्ये कामासाठी गेलेले होते, जे की आता दिवसभर बाहेरच असणार होते. त्यावेळेला ही रूपा कल्याणीला फोन करते आणि म्हणते की हे बघ, माझ्या घरी आज कोणच नाही, जसं त्या पुजाऱ्याने सांगितलं होतं तसं आज आपण पूजा करू. मी पूजेचं सगळं सामान आणून ठेवते आणि त्या पुजाऱ्याला घेऊन तू ये. कल्याणी मंदिरामध्ये जाते. त्या पुजाऱ्याला सांगते. पुजारी खुश होतो. कल्याणीला 5,000 रुपयेचा बंडल काढून तिच्या हातात टेकवतो. कल्याणी पुजाऱ्याला घेऊन रूपाच्या घरी पोहोचते. रूपाने आतापर्यंत सगळी सामग्री जमा करून ठेवलेली होती. पुजारी त्या ठिकाणी पूजेला बसतो. अर्धा 1 तास ही पूजा चालते. कल्याणी बाहेर उभं राहून हे सगळं बघत होती. रूपा या पूजेला बसली होती. अर्धा तास झाला, 1 तास झाला. ज्या वेळेला पूजा संपन्न झाली त्यावेळेला हा पुजारी म्हणतो की दक्षिणा द्यावं लागेल 2,000 रुपये. पण याच्या मनामध्ये वेगळंच काही होतं, दक्षिणेच्या वर काहीतरी याला पाहिजे होतं. रूपा रूममध्ये जाऊन 2,000 रुपये आणून त्याला देते. तो त्या ठिकाणाहून पूजा करून निघून जातो. पण जाता जाता हा पुजारी त्या महिलेला, रूपाला म्हणतो की पूजा तर आपल्याला उद्या पण करावं लागेल, जर कोणी घरी नसेल तर मला नक्की बोलवा, आपण पूजा करून टाकू. त्यावेळेला ही कल्याणी आणि रूपा याला होकार देतात. या दोघींचं ठरतं की ज्या वेळेला घरी कोण नसेल त्यावेळेला आपण याला बोलवू आणि याच्याकडून पूजा करून घेऊ, म्हणजे चांगला रिझल्ट भेटेल. आता सध्याला रानात तर भरपूर कामं होती, त्यामुळे हा जो तिचा पती आणि तिचा सासरा रानामध्येच गेलेले होते. त्यांचं कामच आता रानामध्ये चालू होतं. त्यावेळेला या पुजाऱ्याला फोन करतात. पुजारी येतो घरी. आज पूर्ण तयारीने आला होता. त्याने येताना त्याच्यासोबत बेशुद्ध करायचं औषध आणलं होतं. पूजा अर्चना होते. पूजामध्ये जो प्रसाद होता तो प्रसाद कल्याणी आणि या रूपाला दिला जातो. ही रूपा ज्या वेळेला प्रसाद खाते त्यावेळेला बेहोश होते. कल्याणी पण त्या ठिकाणी बेहोश पडलेले होते. पण या पुजाऱ्याला फक्त त्या रूपाचाच आस्वाद घ्यायचा होता. तिला त्याच्या हातामध्ये उचलतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. पुजारी ज्या वेळेला हिला बेडरूममध्ये घेऊन जातो त्यावेळेला तिच्यासोबत ते वाईट काम करू लागतो.
तो पूर्णपणे तिच्या शरीराचा स्वाद घेत होता. निश्चित पडलेली ही रूपा काही करू शकत नव्हती सहन करण्याशिवाय. या वेळेला अर्धा तास झाला, 1 तास झाला. याने काही शक्तिवर्धक गोळ्या खाल्लेल्या असतील त्यामुळे या पुजाऱ्याला वेळ लागत होता. दुसरीकडे रात्रीचे 6-7 वाजलेल्या सोहम सिंग आणि त्याचा मुलगा राजू घरी आले होते. आणि दुसरीकडे सोहम सिंग आणि त्याचा मुलगा राजू रानातली कामं उरकून घरी आले होते. त्यावेळेला बघितलं घराचा दरवाजा आतून बंद आहे. दरवाजा वाजवला तर जो पुजारी हैराण झाला कोण आलं म्हणून. पण तो त्याचं काम करतच राहिला कारण तो गोळ्याच्या नशेमध्ये होता. सोहम सिंग सरपंचाला थोडंसं वाईट वाटलं. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. त्याने दरवाजा तोडला, मेन दरवाजा तोडून आतमध्ये घुसला. त्यावेळेला बघितलं कल्याणी बाहेर पडलेलं आहे, पूजेचं सामान पडलेलं आहे आणि रूमचा दरवाजा बंद आहे. रूममधून कसला तरी आवाज येतोय. त्याच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली, कोणीतरी पुरुष त्याच्या सुनेसोबत आहे. त्या दोघांनी, राजूने आणि सोहमने त्या रूमचा दरवाजा तोडला तर बघितलं त्या ठिकाणी पुजारी त्याच्या सुनेवरती उभा आहे आणि तिच्यासोबत ते वाईट काम करतो. त्याची सून बेशुद्ध पडली आहे. त्या दोघांनी पुजाऱ्याला पकडलं आणि त्या ठिकाणी बेदम मारहाण केली. त्यावेळेला तो पुजारी आता बसून एका जागेला पूर्ण घटना घडलेली सांगू लागला. पोलिसांना बोलवलं. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी या सोहमला विचारलं की काय घडली घटना. सरपंचाने पूर्ण घटना सांगितली. पुजाऱ्याला अटक करण्यात आली आणि या रूपाला दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळेला त्या रूपाने दवाखान्यात गेल्यानंतर तिथंच पोलिसांना सांगितले की जो माझा सासरा आहे सोहम, यानेही माझ्यासोबत वाईट काम केले. त्यावेळेला त्या सरपंचाला पण अटक केली पोलिसांनी. त्याच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला. आता सरपंच, सोहम सिंग आणि तो पुजारी दोघंही जेलमध्ये आहेत. यांच्यावरती योग्य ती कारवाई होईलच. पुढे चालून पोलीस काही ना काय करतीलच. पण मला सांगा, यामध्ये खरी चूक कोणाची? तुम्हाला एकदा कमेंट करावीच लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्कीच करा.